इमॅजिन करा, एक नवा स्टॉक एक्सचेंज बाजारात येतोय, पण रेग्युलेटर म्हणतोय तू ऑप्शन्स मार्केटमध्ये एंट्री करू शकत नाही. आता हे रेग्युलेटरी आहे की मार्केट कंट्रोल? आज आपण याच बद्दल बोलणार आहोत. भारतीय मार्केट रेग्युलेटर सेबीने आज दोन एक्सचेंजेसला इक्विटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून थोडं थांबवलंय. आता ह्या दोन एक्सचेंज आहेत एनसीडीएक्स आणि एमएससी. आता त्यांना वाटत होतं की हे दोन एक्सचेंज इक्विटी ऑप्शन्स विकायला डायरेक्ट सुरुवात करतील, पण सेबीने म्हटलं की तुम्ही पहिलं तुमचं कॅश मार्केट मजबूत करा. म्हणजे ज्याच्याकडे शेअर ट्रेडिंग लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम आहे तो आधी कॅश मार्केटमध्ये इस्टॅब्लिश करा, मगच तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये एंट्री करू शकता. पण सेबीने असा डिसिजन का घेतला असेल बरं? तर सेबीचं पाऊल हे रॅन्डम नाहीये. याआधी मागील काही वर्षांमध्ये इंडियाच्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये खूप वाढ झाली आहे. डेरिव्हेटिव्हचं टर्नओव्हरचं प्रमाण ह्यूज वाढलंय, पण अंडरलाईन कॅश मार्केट लिक्विडिटी तितकीशी मजबूत नाहीये आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग वाढतंय, ज्याच्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सला हाय लॉस याच्यामध्ये किंवा हाय रिस्क आपण आहे असं म्हणू शकतो. सेबीचं म्हणणं आहे की पहिलं तुमचा शेअर ट्रेडिंग बेस विकसित करा, कॅश मार्केटमध्ये लिक्विडिटी दाखवा, प्राइस डिस्कव्हरी बळकट करा आणि नंतर ऑप्शन सारख्या कॉम्प्लेक्स प्रोडक्ट्सवर जाऊ शकता. आता याचा ट्रेडर्सला काय फरक पडेल? तर ज्यांना वाटत होतं की जास्त एक्सचेंज म्हणजे इन्क्रीज कॉम्पिटिशन, लोअर कॉस्ट आणि मोर ऑपॉर्च्युनिटी निर्माण होतील, त्यांच्यासाठी थोडी चिंता असू शकते. पण दुसरी बाजू पाहिली तर सेबीचं गोल आहे रिस्क कंट्रोल आणि इन्व्हेस्टर प्रोटेक्शन करण्याचं. ऑप्शन्स मार्केट स्पेक्युलेटिव्ह असतं, जे रिटेल ट्रेडर्ससाठी खूप सारं रिस्की असू शकतं, पण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मुख्यतः एनएससी आणि बीएससी मध्ये फोकस होतं. नवीन प्लेयर्सला फोर्स करण्यापूर्वी मार्केटमध्ये मजबूत होणं गरजेचं आहे. मार्केट खालीवर होतंय, पण रेग्युलेशन्स हे रॅन्डम नाहीयेत. सेबी म्हणतो ग्रोथ तू चालू ठेव, पण रूल्सला न उलटता. ओके, आता हा विजय नाही तर बॅलन्स हाच एक रेग्युलेशनचा मोठो आहे. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.